विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील महायुती सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेद्वारे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचं सरकारने बजेटमध्ये जाहीर केलं। राखी पौर्णिमेच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमाही होणार आहे। त्याचा प्रचार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करत असताना महायुतीतील मित्रपक्ष असलेले अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या एका वक्तव्यानं सर्व प्रचारावरती पाणी फिरले। काय आहे हे वक्तव्य व त्याचा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळावरती काय पडसाद उमटणार आहे, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी धनश्री देशमुख। अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा हे वादग्रस्त व्यक्तिमत्व। माजी खासदार नवनीत राणा यांचे ते पती। या दोघांनी मागील 5 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रान पेटवलं। त्यामुळे आपसुकच भाजपने त्यांना जवळ केलं। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची आता ओळखही आहे। महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी भाजपने त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला। त्या बदल्यात नवनीत राणा यांना भाजपात घेऊन अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली, पण नवनीत राणा आता पराभूत झाले। मात्र हेच राणा दाम्पत्य आता भाजपसाठी अडचणीचं ठरू लागले। अमरावतीत लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात आमदार रवी राणा म्हणाले की लाडक्या बहिणीकडून चांगला आशीर्वाद मिळावा म्हणून राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली आहे, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून 1500 रुपये परत घेईन आणि जर का आशीर्वाद दिला तर 1500 रुपयाचे 3000 रुपये करावे अशी मागणी करेन। लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील हेगडे अनंत नामक या तत्कालीन भाजप खासदाराने आमचे 400 खासदार निवडून आले तर संविधान बदलू असं बेताल वक्तव्य करून भाजपला अडचणीत आणलं होतं। लोकसभा निवडणुकीत त्यामुळे भाजपच्या जागाही घटल्या होत्या। आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील आमदारानं असंच बाष्कळ विधान करून आपल्याच सरकारला अडचणीत टाकलं आहे। आमदार रवी राणा यांच्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे शिंदेसेना आमदार महेश शिंदे यांनीही निवडणुकीत जे आपलं काम करणार नाहीत त्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून डिसेंबर नंतर उडवू असा इशारा दिला होता। आमदार रवी राणा व आमदार शिंदेच्या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली। काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर सरकारचा पैसा तुमच्या बापाचा आहे का असा सवाल उपस्थित केला। सर्वच बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर मात्र रवी राणा यांनी खुलासा केला। आपण गमतीनं व भाऊ म्हणून आपुलकीनं हे वक्तव्य केलं असं ते म्हणाले। रवी राणा यांचं हे वक्तव्य भाजपच्या चांगल्याच अंगलट आलं आहे। यातून विरोधक पुन्हा सरकार तुमचे पैसे परत घेईल असा एक नवा नरेटिव्ह सेट करत आहेत। विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल अशी भीती महायुतीला वाटते। त्यामुळे आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी रवी राणांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली आहे। जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अरे वेड्यांनो, एकदा बहिणीला भाऊबीज दिली तर ती परत घेण्याची आपल्याकडे परंपरा नाही। त्यामुळे कुणीही काहीही म्हटलं तरी लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे सरकार कधीही परत घेणार नाही। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रवी राणाच्या वक्तव्यावरती टीका केली आहे। काही लोकांच्या वक्तव्यानं सरकारची बदनामी होत आहे। आम्ही बहिणींसाठी पैसे देत आहोत, काहीही झालं तरी ते पैसे सरकार कधीच परत घेणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले। त्यांच्या वक्तव्याने सरकार अडचणीत येऊ शकेल असं मत काही मंत्र्यांनी मांडलं। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे कोणत्याही सरकारी योजनेबाबत वायफळ वक्तव्य टाळावीत असा दम तिन्ही पक्षातील नेत्यांना भरला। लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही चांगले बोलू शकत नसाल तर वाईटही बोलू नका, सरकारला अडचणीत आणू नका असं मुख्यमंत्री यांनी सुनावलं। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अमरावतीत मंगळवारी भाजप, शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांच्यासह एनडीएतील सर्व घटक पक्षांच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार रवी राणा यांना मात्र या बैठकीला बोलवणं युतीच्या नेत्यांनी टाळलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी एका कार्यक्रमात रवी राणा यांच्या वक्तव्याचे रेकॉर्डिंग उपस्थित महिलांना माईकवरून ऐकवली।
त्या म्हणाल्या, एकीकडे आपल्या बहिणीला सासरी सुखरूप पोहोचवणारे भाऊ व बहिणीला ओवाळणी म्हणून दिलेले 1500 रुपये परत मागणारे भाऊ, अशा लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का? महाराष्ट्रातील लेकीला अशा धमक्या दिल्या तर ते चालणार नाही. तू पैसे परत घेऊन तर दाखव, मग बघते तुझा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते, असा दम सुळे यांनी रवी राणांना भरला. तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.